पुण्यात 4 वर्षाच्या लहान मुलीला घरात बंद करून जाणं जीवावर बेतलं असतं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानाच्या समयसूचकतेमुळे त्या चिमुकलीचे प्राण वाचले. हा संपूर्ण नेमका प्रकार काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. पुण्यातील गुजर निंबाळकरवाडीमधील सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारी चांदणी नावाची महिला तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. मात्र आपल्या 4 वर्षाच्या भाविका नावाच्या लहान मुलीला तिने 3ऱ्या मजल्यावर राहत असलेल्या घरात बंद करून ती बाहेर कुलूप लावून गेली. त्यानंतर 4 वर्षाची ती मुलगी चालत खिडकीत पोहोचली आणि लोखंडी जाळीतून तिनं डोकं बाहेर काढून ती सज्जावर आली. मात्र त्यानंतर त्या मुलीला आपण कुठे पोहोचलो आहोत हे समजलं आणि तिने खिडकीचा गच पकडून ठेवला. ही सगळं दृश्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरड केली. अग्निशमन दलात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण विकली ऑफ असल्याने घरीच होते. त्यांनी लगेचच 3ऱ्या माळ्यावरती धाव घेतली. मात्र घराला कुलूप होतं, त्यामुळे चव्हाण पुन्हा धावत खाली आले आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून त्यांनी चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला आणि भाविकाला सज्जावरून ओढून खिडकीतून आतमध्ये घेतलं. सकाळी 9:06 ही संपूर्ण घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनीच मात्र सुटकेचा निश्वास सोडला. या प्रसंगात योगेश चव्हाण यांचे सतर्कतेने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद ठरले. केवळ काही क्षण उशीर झाला असता तर ही घटना गंभीर वळण घेऊ शकली असती. 3ऱ्या मजल्यावरून खिडकीत आलेल्या मुलीला तात्काळ मदत न मिळाली असती तर मोठा अपघात झाला असता.